हाय, मी ऐश्वर्या आणि 6 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याच्या दिवसाचा हा आमचा पहिला दिवस, जे की आम्ही जाणार होतो उज्जैनला. आणि उज्जैनला जाण्यासाठी आम्ही घरून तर बाईकवर निघालो होतो. नंतर चिपळूण रेल्वे स्टेशनवर जाऊन आम्ही बाईक पार्क केली आणि वाट बघत बसलेलो आमच्या ट्रेनची. ट्रेन पण ऑन टाईम होती, त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं. मग ट्रेनमध्ये चढतानाचे व्हिडिओ वगैरे काढले, थोडी शायनिंग मारली आणि आम्ही आमच्या सीटवरती जाऊन मस्तपैकी विराजमान झालो. आणि 18 तासांचा प्रवास होता, त्याच्यामुळे खायला प्यायला तर आम्ही घेतलं होतं आणि घरातनं तर काही घेऊन निघलो नव्हतं. त्याच्यामुळे ट्रेनमध्ये जे येईल तेच खात होतो आम्ही. आणि 18 तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही पोचलेलो उज्जैन जंक्शनवरती. आणि तिथे पोचल्यावरती आम्ही महाकालचं असं एक हे लावून घेतलं, गंध लावून घेतला डोक्यावरती. आणि थोडा स्कॅमला आम्ही फसलो होतो, कारण की आम्हाला वस्तू खूप महाग भेटल्या तिथे. पण ठीक आहे. त्याच्यानंतर आमचं दर्शन झालं आणि एकदम मस्त दर्शन झालं. आम्हाला भस्म आरती भेटली, त्याच्यानंतर शृंगार आरतीसुद्धा आम्हाला भेटली. आणि बेस्ट पार्ट म्हणजे आम्हाला लाईनमध्ये दर्शन घेऊन आम्हाला डायरेक्टली महादेवांचं पिंडाचंसुद्धा दर्शन भेटलेलं. त्याच्यानंतर आम्ही सतीमातांचं दर्शन घेतलं आणि थोडे व्हिडिओज फोटोज काढून आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे काळभैरव मंदिरात जाण्यासाठी. तर काळभैरव मंदिर तिथून एक 5 किलोमीटर अंतरावरती होतं. तिथं गेल्यावरती आम्ही रक्षासूत्र वगैरे घेतलं आणि काळभैरव मंदिरात गेलो. तर तुम्ही बघू शकता आमचं दर्शन पण तिथं भरपूर छान झालं. आणि त्यानंतर आम्ही आलो शिप्रा नदीकडे जाण्यासाठी. तर शिप्रा नदी म्हणजे उज्जैनच्या बाजूलाच वसलेली नदी आहे. ती पण खूप पवित्र आहे आणि खाण्यापिण्याच्या त्या गोष्टी मॅन्डेटरीज आहेत. तर खाल्लं वगैरे आणि नंतर एक धर्मशाळा बघितली. तिथे श्रीराम, जानकी म्हणजे माता सीता आणि लक्ष्मण यांचे फोटोज होते, छान होते एकदम. आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि जर तुम्हाला उज्जैन व्लॉगचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की बघा. थँक्यू.